सागर मडके. मी मारोळ तालुका करवीर येथून आलेलो आहे. आज पोद्दार स्कूलमध्ये शेतकरी शेतकऱ्यांसाठी गेस्ट लेक्चर अरेंज केलेलं होतं. त्यासाठी मला शाळेने इन्व्हाइट केलेलं होतं. मी अत्यंत स्कूलचा आभारी आहे की मला जे काय माझं नॉलेज आहे ते मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला एक व्यासपीठ तयार करून दिलं. माझं काही जे नॉलेज आहे ते मुलांशी मी शेअर केलं. तेवढा चांगलाच प्रतिसाद मला मुलांकडून मिळाला. त्यांच्यात भरपूर उत्सुकता आहे की शेती म्हणजे काय असतं, कशा पद्धतीने शेती केली जाते, पारंपरिक शेती कशी किंवा आधुनिक शेती कशी केली पाहिजे, काय म्हणजे शेतकऱ्यांना काय चॅलेंजेस आहेत शेती करताना. यासाठी भरपूर प्रश्न मला मुलांनी विचारले. त्यांचं बऱ्यापैकी मी मुलांचं माझ्या पद्धतीने जेवढं म्हणजे निरसन करता येईल तेवढं मी त्यांना केलं. अगदी बरोबर. सर, हा उपक्रम आपण पहिलीपासून ते 9वी पर्यंतच्या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी राबवला होता. अत्यंत आगळा वेगळा उपक्रम आपल्या शाळेतर्फे राबवला गेलाय. आणि यामध्ये कोणत्या कोणत्या इयत्तेतील मुलांशी किंवा मुलींशी तुम्ही चर्चा केली? मी पहिल्यांदा 8वीतील मुलांशी संवाद साधला. आणि त्यांचे प्रश्न कशा प्रकारचे होते? प्रश्न एकदम चांगले होते की आधुनिक शेती कशी केली पाहिजे किंवा आम्ही शेती केली तर आम्ही शेतीकडे वळू किंवा नाही, हा मुलांचा प्रश्न होता. अगदी बरोबर. आणि तुम्हाला काय वाटतं की मुलांनी शेतीकडे वळावं की नको? नक्कीच. शेतीशिवाय म्हणजे अन्न ही आपली प्राथमिक गरज आहे. अगदी बरोबर. आणि ती शेतीशिवाय आपल्याला अन्न मिळू शकत नाही. बरोबर. त्यासाठी शेतीतून आपण कसं उत्पन्न मिळाल त्याचा आधुनिक शेतीमध्ये AI म्हणा किंवा इंटरनेटचा वापर AIच्या माध्यमातून म्हणजे कसा होऊ शकतो याचं म्हणजे हे आजच्या पिढीला पण तेवढंच म्हणजे त्याचं ज्ञान असायला पाहिजे. अगदी बरोबर. तर या पद्धतीचे प्रश्न मुलं विचारत होते. विचारले नक्कीच विचारले. सर, शाळेच्या या उपक्रमाबद्दल तुम्ही काय म्हणाल? एकदम चांगला उपक्रम शाळेनं राबवला. आणखीन असेच दरवर्षी उपक्रम मेन म्हणजे शेतीबद्दल हे केलंच पाहिजे, राबवले पाहिजेत. अगदी बरोबर सर. आणि मुलांमध्ये तेवढा अवेअरनेस तयार होईल. येस. आणि शेवटी काय की जॉब म्हणजे नेमकं काय असतं किंवा सगळे जॉबकडेच मुलं वळायला लागले. बरोबर. हा, शेती ही बघितलीच पाहिजे, शेतीशिवाय पर्याय नाही सर. अगदी बरोबर आहे सर. खूप तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही शाळेला भेट दिलीत आणि आमच्या मुलांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच मनापासून आभार शाळेतर्फे मी तुमचे मानते. थँक्यू सो मच. शाळेचे परत एकदा आभार मानतो की आम्हाला आमचं नॉलेज शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्यामुळे पुन्हा एकदा मी पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.